युद्ध झालं तर काय होईल? जगाच्या नकाशावरून पाकिस्तान गायब होईल. भाजपच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे आणि यावरून पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते आहे. दहशतवादी हल्ल्याच्या मुद्द्यावरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पाकिस्तानवर तोफ डागली. युद्ध झाले तर काय होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जगाच्या नकाशावरून पाकिस्तान गायब होईल असं वक्तव्य गोरे यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी सर्जिकल स्ट्राईक करून दाखवलेलं आहे. आता पाकिस्तानला घरात घुसून अद्दर घडवली जाईल. सर्व देश एकमुखाने मोदींच्या मागे उभा असून जग देखील भारताच्या मागे उभा असल्याचं गोरे यांनी म्हटलं आहे. राज्यात पहिलीपासून उर्दू भाषा सक्तीची करा अशी मागणी करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या मागणीची खिल्ली उडवत अशी कोणतीही गरज नसल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. आज आरण येथे सावता महाराज यांच्या चंदनवटी पूजेसाठी सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार अभिजित पाटील उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते आणि भाजपासोबत आल्याशिवाय आपल्या मतदारसंघाचा विकास होणार नाही असं विरोधातल्या अनेक आमदारांचं मत झाल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. जी जनता निवडून देते त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात, ती धमक भाजपमध्ये आहे. यासाठी अनेकांनी माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली असून अनेक आमदार भाजपमध्ये येणार असल्याचे संकेत जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. सरकारनं या बाबतीतल्या आदरणीय मोदीजींनी आपण सगळ्यांनी बघितलं असेल की या घटनेचा निषेध तर केला, निषेध करून विषय संपणारा नाही. जवळजवळ 26 आपल्या बेगुन्हा पर्यटकांचा जीव गेला आहे, देशाच्या नागरिकांचा जीव गेलेला आहे. आणि असलं भ्याड कृत्य निहत्या लोकांच्यावर, ज्यांच्या हातात कुठलंही शस्त्र नसताना अशा लोकांच्यावर जो हल्ला झालेला आहे याचा निषेध अख्ख्या जगानं केलेला आहे. भारत तर करतेच आहे. मग या संदर्भातली पक्षाची भूमिका आमची तर असेलच असेल, पण सरकार म्हणून मोदीजींनी आपली देशाची भूमिका जाहीर केलेली आहे. जवाब असा मिळेल की ज्याचा विचारही केला नसेल. मग वेळ पडली तर पाकिस्तानमध्ये घुसून मागच्या वेळी उत्तर दिलेलं आहे. यावेळी वेगळं काहीच होणार नाही. याचा बदला तर घेतला जाईल आणि ज्यांनी या ह्याच्यामध्ये सहभागी असतील त्यांना मोदीजींनी सांगितलेलं आहे की कुठं असेल तिथून शोधून काढून त्याला संपवलं जाईल. अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतलेली आहे आणि आम्ही सगळेजण मोदीजींच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. पाकिस्तानला युद्धाचे ढग ज्या पद्धतीनं सध्या आहे, दोन्ही बाजूनी सैन्य दोन्ही ह्याच्यावर आलेली आहे. युद्ध झालं तर परिस्थिती आपली आहे तशी राज्याच्याकडनं काय सोय हे करावं लागेल? नाही, राज्याने या देशातला प्रत्येक नागरिक अशा वेळी देशासोबत उभा असतो आणि त्यामुळं युद्ध झालं तर काय होईल याच्या संदर्भात कुठल्या भविष्यवाणीची आवश्यकता नाही. पाकिस्तानचा नकाशावर पाकिस्तान दिसणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती होईल. त्यामुळे मी आपल्याला ठामपणे सांगेन की युद्ध करणं नाही करणं हा स्ट्रॅटर्जीचा भाग असतो. तो मोदीजी निर्णय घेतील, सरकार निर्णय घेईल. परंतु असं कुठलंही कृत्य पाकिस्तानचं भारत खपवून घेणार नाही या संदर्भात सगळ्यांनी निश्चिंत राहावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.